मुंबईत भाजप 128 आणि शिंदेच्या शिवसेनेला 79 जागा. अमित साटम यांची माहिती. 207 जागांवर एकमत झालंय. 20 जागांवर चर्चा सुरू. 20 जागांवर वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल. अमित साटम यांची प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत मुंबईतील 20 जागांवर प्राथमिक चर्चा. 207 जागांचा तिढा सोडवल्यानंतर उरलेल्या 20 जागांवर चर्चा. मंत्री आशिष शेलार, उदय सामंत आणि राहुल शेवाळे यांनी चर्चा केली. आज मुख्यमंत्री फडणवीसांसोबत अंतिम चर्चा होणार. पुण्यात भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेतील संघर्ष वाढला. आज मुंबईमध्ये फडणवीस आणि शिंदेची बैठक होण्याची शक्यता. महायुतीमधील जागावाटपाचा वाद आज मिटवला जाणार. ठाण्यामध्ये नरेश मस्केंच्या मुलाला उमेदवारी देण्यास विरोध. आनंदनगर प्रभाग क्रमांक 19 मध्ये आशुतोष मस्केंच्या उमेदवारीला शिवसैनिकांचा विरोध. ठाकरे सेना आणि मनसेमध्ये जागावाटपाचा पेच अजूनही कायम. मातोश्रीमध्ये पार पडलेल्या बैठकीमध्ये पेच सुटला नाही. माहीम, शिवडी, विक्रोळी आणि भांडूपमध्ये मनसेला 2 जागा हव्यात. पुण्यामध्ये मविया एकत्र लढणार आणि सोबत मनसेला घेणार. पवार गट आणि अजित पवारांची आघाडी फिसकटल्यामुळे निर्णय. नाशिक महापालिका निवडणुकीमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेची शिवसेना एकत्र येणार असल्याचं जवळपास निश्चित. दादा भुसे, समीर भुजबळ यांच्यामध्ये गुप्त बैठक पार पडल्याची माहिती. बैठकीमध्ये 70-30 जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची शक्यता. आज बारामतीमध्ये अजितदादा, शरद पवार, सुप्रिया सुळे यांची बैठक. बैठकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवण्याबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता. बारामतीमध्ये आज पवार कुटुंबियांचं विद्याप्रतिष्ठानच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं एकत्रित स्नेहभोजन. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार, युगेंद्र पवार स्नेहभोजनाला उपस्थित राहणार. आज शरद पवार आणि उद्योगपती गौतम अदानी पुन्हा एकाच मंचावर येणार. आज बारामतीमध्ये उद्योगपती गौतम अदानींच्या हस्ते शरद पवार एआय सेंटरचं उद्घाटन. यासाठी अजित पवारांकडून विद्याप्रतिष्ठानमधील कार्यक्रम स्थळाची पाहणी. भाजप निवडणुका जिंकण्यासाठी देशातील सर्वोत्तम भ्रष्टाचाराचे जोडे चाटतंय. संजय राऊतांची भाजपसोबत अजित पवारांवर पोचली टीका. रशीद मामू यांना ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश दिल्यानंतर भाजपनं केली होती टीका. भाजपकडून नेहमीच ध्रुवीकरणाचं राजकारण. मतं मिळवण्यासाठी भाजप प्रांतवाद, धर्मवादाचा मुद्दा आणेल. सगळं करूनही फायदा न झाल्यास निवडणूक आयोग आहेच. वडेट्टीवारांचा भाजपवर निशाणा. मुंबईमध्ये शरद पवार सोबत असावेत ही आमची सर्वांची भावना. शिवसेनेला नुकसान होत असताना सुद्धा राष्ट्रवादीला हव्या असलेल्या जागा आम्ही त्यांना दिल्या. मुंबईतील जागांसंदर्भात राऊतांची प्रतिक्रिया. मुंबई पालिकेसाठी आणखीन एक आघाडी होणार. काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र मुंबई पालिका लढणार. सूत्रांची माहिती. वंचित बहुजन आघाडी काँग्रेससोबत 40 ते 45 जागा लढवणार असून आज घोषणा करणार असल्याची माहिती. पुण्यामध्ये 2 राष्ट्रवादी एकत्र लढणार नाहीत. अजित पवारांसोबत जाणार नाही. मवियासोबत लढण्यास सुप्रिया सुळेंनी सांगितलंय. अंकुश काकडेंचा दावा. पुण्यामध्ये भाजप शिवसेनेला 15 जागा देण्यास तयार. भाजप 155 जागा लढणार आणि आरपीआयला भाजपच्या कोट्यातून जागा देणार. मात्र अजित पवार गट स्वतंत्र लढणार असल्याची माहिती. पुण्यामध्ये जागावाटपावरून शिंदेच्या शिवसेनेमधील वाद चव्हाट्यावर. जागावाटपावरून नाना भानकिरे आणि विजय शिवतारे यांच्यामध्ये वाद. नीलम गोरे आणि विजय शिवतारे पैसे घेऊन उमेदवारी देत असल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप. पवार कुटुंब एकत्र यावं ही सामान्य कार्यकर्त्याची इच्छा. माढ्याचे शरद पवार पक्षाचे आमदार अभिजित पाटलांचं वक्तव्य. वरिष्ठ पातळीवर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत सकारात्मक निर्णय होईल. अभिजित पाटलांकडून विश्वास व्यक्त. राष्ट्रवादी काँग्रेस पवार पक्षाने काँग्रेससोबतची चर्चा थांबवली. आज काँग्रेस वंचित एकत्रित येण्याबाबतची घोषणा होण्याची शक्यता. त्यामुळे काँग्रेससोबतची चर्चा थांबवली. फहाद अहमद यांची फोनवरून माहिती. शरद पवारांची राष्ट्रवादी कोणासोबत हे त्यांनाच विचारा. आमच्यासोबत बोलणी सुरू होती. आम्ही आमचा प्रस्ताव दिला होता. काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांची प्रतिक्रिया. पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढल्या तर कार्यकर्त्यांना जास्त फायदा होईल. अण्णा बनसोडेंचं वक्तव्य. तर दोन्ही राष्ट्रवादी पक्ष कसे एकत्र येतील यासाठीच बैठका. बैठकीमध्ये बसल्यावरच जागांचं सूत्र कळणार. अण्णा बनसोडेंची प्रतिक्रिया. पिंपरी चिंचवडच्या बैठकीला शरद पवारांच्या राष्ट्रवादीची गैरहजेरी. महाविकास आघाडीचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला अल्टिमेटम.
ठाकरे सेनेच्या सचिन अहिर यांचा पवारांच्या राष्ट्रवादीला इशारा. आजच्या बैठकीमध्ये मवियानं 3 प्लॅन तयार ठेवलेत. अहिर यांची प्रतिक्रिया. जे समोर पर्याय उपलब्ध आहेत त्यावर निर्णय घेतला जाईल. पुण्यातील लोकांची मानसिकता घड्याळाच्या बाजूने जास्त. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते सूरज चव्हाणांची प्रतिक्रिया. पिंपरी चिंचवड पालिकेच्या बैठकीला शरद पवारांची राष्ट्रवादी गैरहजर. मवियाचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला अल्टिमेटम. बैठकीमध्ये मवियानं 3 प्लॅन तयार ठेवलेत. सचिन अहिर यांचा राष्ट्रवादीला इशारा. तर आज युतीबाबत निर्णय होणं अपेक्षित असल्याची माहिती. पक्षप्रवेशासाठी माझ्यावर कुठलंही दडपण नव्हतं. काँग्रेसनं मला कुठलंही आमिष दाखवलं नाही. काँग्रेसमधील पक्षप्रवेशानंतर प्रशांत जगताप यांची प्रतिक्रिया. तर काँग्रेस आमिष दाखवणारा पक्ष नाही, प्रशांत जगताप यांचं वक्तव्य. उपमुख्यमंत्री शिंदेंकडून खोपोलीमध्ये मंगेश काळोखे यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट. हत्येमागे सुधाकर खारेचा हात. कुटुंबियांचा तटकरेंच्या निकटवर्तीयांवर आरोप. तर आरोपींना फाशीची शिक्षा होईल. प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालू. शिंदेंचं आश्वासन. खोपोलीमध्ये मंगेश काळोखे हत्या प्रकरण ताजं असतानाच कर्जतच्या आणखीन एका नगरसेवकाला सोशल मीडियावर धमकी. नगरसेवक संकेत फासेंच्या पोस्टवर कमेंट करत धमकी. खोपोलीनंतर पुढचा नंबर कर्जतच्या नगरसेवकाचा, अशा आशयाची कमेंट. कल्याण डोंबिवलीमधील भाजपा आणि शिवसेनेमधील जागावाटपाचा तिढा सुटला. मात्र कल्याण पूर्वमध्ये भाजपला 7 जागा मिळाल्यानं भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ. भाजप कार्यकर्त्यांनी सुभा गायकवाड यांच्या कार्यालयाच्या बाहेर घोषणाबाजी करत गोंधळ घातला. ठाण्यामध्ये भाजपा आणि शिवसेनेच्या बैठका झाल्यात. या बैठकांसाठी आम्हाला निमंत्रण नाही, त्यामुळे आम्ही पहिल्या दिवसापासून सोबळाचा नारा दिलाय. ठाण्यामधल्या युतीवर आनंद परांजपेंची प्रतिक्रिया. नरेंद्र मोदी विश्वाचे गुरु म्हणून ठाण्यामध्ये बॅनर दिसले. संजय केळकरांची प्रतिक्रिया. ठाणे शहरामध्ये नमो भारत, नमो ठाणे, अशा आशयाचे बॅनर. पिंपरीमध्ये माहितीचं ठरलं, मात्र जागावाटप अद्याप पूर्ण नाही. 128 पैकी 102 भाजप, तर शिवसेना 22 जागा लढण्याची शक्यता. मात्र अजित पवार गट स्वतंत्र लढणार. पुण्यामधील गुंड बंडू आंदेकरनं पालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयामध्ये अर्ज भरला. आयुष कोमकर हत्या प्रकरणामध्ये बंडू आंदेकर सध्या न्यायालयीन कोठडीत. अहिल्यानगर पालिकेसाठी महायुतीची 80% चर्चा पूर्ण. लवकरच जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित होणार. राधाकृष्ण विखे पाटलांची माहिती. काँग्रेसकडे पक्षाला तिलांजली दिलेले स्टार प्रचारक. विखेंची बाळासाहेब थोरातांवर टीका. अकोल्यामध्ये महाविकास आघाडी होणार नाही. आमदार नितीन देशमुख यांची प्रतिक्रिया. जिथे उमेदवार नाही तिथे दोन्ही पक्ष एकमेकांना मदत करणार. नितीन देशमुखांचं स्पष्टीकरण. ठाकरेंची शिवसेना अकोल्यामध्ये 80 पैकी 50 जागा लढवणार. नितीन देशमुखांचं वक्तव्य. कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये 3ऱ्या आघाडीची एंट्री. राजश्री शाहू आघाडीची स्थापना. वंचित शरद पवारांची राष्ट्रवादी आणि आपचा समावेश. जागावाटपामध्ये वंचितला 31 जागा, शरद पवार पक्षाला आणि आपला प्रत्येकी 25 जागा देण्यात आल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा नाना भानगिरेंना फोन. शिंदेंच्या शिवसेनेच्या बैठकीमध्ये नाना भानगिरे आणि विजय शिवतारेंमध्ये वाद झाल्यानंतर शिंदेंचा फोन. उदय सामंत पुण्यामध्ये येऊन दोन्ही नेत्यांमधील वाद मिटवणार. उमेदवारांची यादी अचानक बदलल्यामुळे नाना भानगिरे आक्रमक. महापालिका निवडणुकीमध्ये कुणाला कौल द्यायचा आहे मुंबईची जनता ठरवणार. अस्लम शेख यांचं वक्तव्य. विकासाचा मुद्दा घेऊन काँग्रेस निवडणुकीला सामोरे जाणार. आमदार अस्लम शेख यांची प्रतिक्रिया. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकांमध्ये नवाब मलिक. भाजपचा मलिक यांना विरोध असताना पक्षानं मलिक यांच्यासोबत त्यांची मुलगी आमदार सना मलिक यांच्यावर जबाबदारी सोपवली. संदीप देशपांडे. आम्ही सत्तेमध्ये येत आहोत, आम्हाला भीती वाटत नाही. उत्तर भारतीय सेनेचा पदाधिकारी सुनील शुक्लाची प्रतिक्रिया. नहीं बटोगे तो भी पिटोगे, असं ट्विट संदीप देशपांडेंनी केलं होतं. कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा युतीला विरोध. युती झाली तर कार्यकर्ते भाजप सदस्यत्वाचा राजीनामा देणार. माजी आमदार नरेंद्र पवारांनी कार्यकर्त्यांची भूमिका वरिष्ठांकडे मांडली. कल्याण डोंबिवलीमध्ये महाविकास आघाडीचं चित्र आज स्पष्ट होणार. शरद पवारांची राष्ट्रवादी 45 ते 50 जागांवर उमेदवार उतरवणार. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे महेश तपास यांची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अमरावती दौऱ्यावर. भाजप नेते तुषार भारतीय यांच्याकडे दिली भेट. भारतीय यांच्या घराबाहेर असलेल्या चिमुकल्यांची देखील फडणवीसांनी घेतली भेट. चिमुकल्यांसोबत फोटोही काढला. 2024 मध्ये गडचिरोलीमध्ये विमानतळाचं काम सुरू करणार. फडणवीसांची माहिती. दक्षिण भारताचं द्वार म्हणजे गडचिरोली जिल्हा. या पद्धतीनं गडचिरोलीचा विकास करणार. मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. मराठा आंदोलक मनोज जरांगेंची तब्येत खालावली. छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयामध्ये उपचार सुरू.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका एप्रिल महिन्यापर्यंत गेल्या. आमदार सुरेश धस यांची प्रतिक्रिया. इच्छुक उमेदवारांनी आताच कामाला लागू नका, दवाखान्यामध्ये जावं लागेल. आमदार सुरेश धस यांचं मिश्किल वक्तव्य. जालना महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या नेत्यांची बैठकीमध्ये जागावाटप आणि युतीसंदर्भात चर्चा. भाजप आणि शिंदेची शिवसेना 40 जागांसाठी आग्रही, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं 19 जागांची मागणी केल्याची माहिती. जळगावमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे माजी महापौर ललित कोल्हे जळगाव कारागृहातून महापालिका निवडणूक लढवणार. बोगस कॉल सेंटर प्रकरणामध्ये कोल्हे नाशिकमध्ये न्यायालयीन कोठडीमध्ये, कोल्हे प्रभाग 11 मधून उमेदवारी अर्ज भरणार. मिरजमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये गेलेले माजी उपमहापौर पुन्हा जनसुराज्य पक्षामध्ये. अवघ्या काही दिवसातच आनंदा देव माने यांची जनसुराज्य पक्षामध्ये घरवापसी. वसई विरारमधील भाजप पदाधिकाऱ्यांचा ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश. सचिन राऊत आणि मालती विश्वकर्मा यांचा कार्यकर्त्यांसह जाहीर पक्षप्रवेश. नाशिकमध्ये शिंदेच्या शिवसेनेची मोठी खेळी. छगन भुजबळांचे कट्टर समर्थक शिंदेच्या शिवसेनेच्या गळाला. भुजबळ समर्थक कैलास मुदलियार यांचा शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश. मंत्री दादा भुसेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. मनसे नेत्यांकडून शिवतीर्थवरून इच्छुकांना एबी फॉर्मचं वाटप. पक्षानं जबाबदारी दिलेल्या भागामध्ये एबी फॉर्मचं वाटप होणार. राजू पाटील, अविनाश जाधव, दिलीप धोत्रे यांनी उमेदवारांसाठी एबी फॉर्म नेले. मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त रेहाना गफूर शेख यांचा ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश. खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाईंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. कोल्हापूरमध्ये काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेसाठी वकिलांची टीम. उमेदवारांचा अर्ज भरताना कोणती चूक होऊ नये यासाठी सतेज पाटलांकडून खबरदारी. जळगावमध्ये भाजप कार्यालयामध्ये इच्छुक महिला उमेदवारांची गर्दी. पालिका निवडणुकीमध्ये उमेदवारी देण्याची महाजनांकडे मागणी. तिकीट घरपोच येतील. गर्दी पाहून महाजनांचा महिलांना मिश्किल उत्तर. छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमच्या 2 गटांमध्ये उमेदवारीच्या वादातून मोठा राडा. प्रभाग क्रमांक 12 मध्ये पक्षानं मोहम्मद इस्रार यांना उमेदवारी जाहीर केल्याच्या आनंदामध्ये काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये एमआयएम पक्षाच्या दुसऱ्या गटाचा राडा. परभणीमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये युतीच्या बैठकांचं सत्र सुरूच. अद्याप युतीबाबत कुठलाही निर्णय नाही. आज युती जाहीर होण्याची शक्यता. राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांची माहिती. उल्हासनगर महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेसकडून पहिला उमेदवारी अर्ज दाखल. काँग्रेसतर्फे माजी नगरसेविका अंजली साळवेंचा उमेदवारी अर्ज दाखल. यावेळेला काँग्रेस जिल्हाध्यक्ष रोहित साळवे आणि पदाधिकारी उपस्थित होते. उल्हासनगरमध्ये महायुतीच्या जागावाटपाबाबत प्रश्नचिन्ह. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेची शिवसेना, साई पक्ष आणि ओमी कलानी पक्षामध्ये बैठकीमध्ये 78 जागांबाबत चर्चा झाल्याची माहिती. मिरजमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये गेलेले माजी उपमहापौर पुन्हा जनसुराज्य पक्षात. अवघ्या काही दिवसातच आनंदा देव माने यांची जनसुराज्य पक्षामध्ये घरवापसी. ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे बैठकीसाठी भाजप कार्यालयात. शिवसेनेच्या महिला आघाडी संघटन पदाचा 2च दिवसांपूर्वी राजीनामा. अचानक जागावाटपाच्या बैठकीसाठी आल्यानं सर्वांच्या भुया उंचावल्या. महायुतीकडून उत्तर भारतीय आकर्षित करण्यासाठी स्ट्रॅटेजी. भाजप योगी आदित्यनाथ, मैथिली ठाकूर यांना प्रचारामध्ये उतरवणार. उत्तर भारतीयांची संख्या अधिक असलेल्या वॉर्डमध्ये प्रचार करणार. पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीला न्यायालयीन कोठडी. शीतल तेजवानीची येरवडा कारागृहामध्ये रवानगी. शीतल तेजवानी बावधन पोलिसांना चौकशीमध्ये सहकार्य करत नसल्याची सूत्रांची माहिती. मारवाडी जैन बांधवांना हात लावाल तर जशास तसं उत्तर मिळेल. मीरा भाईंदरमध्ये व्यापाऱ्याला मारहाण झाल्यानं जैन मुनी निलेशचंद्र महाराजांचा इशारा. मराठी बोलण्यास नकार देणाऱ्या अमराठी व्यापाऱ्याला झाली होती मारहाण. आचारसंहिता कालावधीमध्ये मुंबईतील 8,300 फलक, पोस्टर, ध्वज हटवले. मुंबई पालिकेकडून निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता आणि समतोल राखण्यासाठी पालिकेची कारवाई. पुढील काही दिवस ही कारवाई सातत्यानं सुरू राहणार असल्याची माहिती. आदित्य ठाकरेंची नाशिकच्या तपोवनला भेट. झाडं तोडून जमिनी विकून पैसे कमावतील. तपोवनमधील वृक्षतोडीवर आदित्य ठाकरेंची टीका. मुख्यमंत्री फडणवीसांना डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार. राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यासाठी फडणवीसांचा पुरस्कारानं सन्मान. वांगणीमध्ये पुन्हा बिबट्याची दहशत. भर लोकवस्तीमध्ये बिबट्याचा 2 कुत्र्यांवर हल्ला. वन विभागाचं पथक वांगणी गावामध्ये दाखल. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. मनरेगा योजनेच्या नावामध्ये केंद्र सरकारनं बदल केल्यानं काँग्रेस आक्रमक. 5 जानेवारीपासून देशभरात आंदोलन करण्याचा काँग्रेसच्या CWC बैठकीमध्ये निर्णय. मनरेगा वाचवा मोहीम सुरू करणार. मल्लिकार्जुन खरगेंची माहिती.
भोरच्या नसरापूरमध्ये मिल मजदूर संघ आणि गिरणी कामगारांचा मेळावा संपन्न. गिरणी कामगारांना हक्काचं घर मुंबईमध्येच मिळावं, मेळाव्यातून गिरणी कामगारांची मागणी. तुळजापूर तालुक्यामधल्या मेसाई जवळगा इथल्या ग्रामस्थ वीज पुरवठा सुरळीत नसल्यानं आक्रमक. तुळजापूर लातूर महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा. रात्री शेतामध्ये बिबट्याची भीती असल्यानं दिवसा वीज पुरवठा करण्याची मागणी. रत्नागिरीच्या गुहागर समुद्रकिनारी 3 पर्यटक बुडाल्याची घटना. दोघांना वाचवण्यात स्थानिकांना यश. बचावलेल्या दोघांची स्थिती चिंताजनक. चांदीची 2.5 लाखांकडे झेप. चांदी 10,500 रुपयांनी तर सोनं 1,400 रुपयांनी महागलं. सोनं 1,38,500 रुपये तोळा तर चांदी ही 2,32,500 रुपयांवर.